त्याप्रमाणे आपली ट्रिक आहे, दयाराम सहानीचं हाड पंजाब प्रांतातील रावी नदीत सोडले. पोलीस भरती असू नाहीतर TCS असू, IBPS असू, यामध्ये सगळ्यात कन्फ्यूज करणारा विषय असतो ज्यामध्ये मुलं खूप घाबरतात. तो विषय आहे प्राचीन इतिहास. आता आपल्याला प्राचीन इतिहास बघायचे. प्राचीन इतिहास म्हणजे आपल्या अगोदर की भारतामध्ये काय होतं, की भारताचा प्राचीन इतिहास काय होता, भारतामध्ये कोण लोक राहत होती, ती लोक राहत कशी होती, याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. तर आता आपल्याला बघा, आपल्यावर राज्य कोणी केलं, इंग्रजांनी राज्य केलं, तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे. तर इंग्रजांना एक उत्सुकता होती की भारतामध्ये आपण राज्य आत्ता करतोय, पण भारतामध्ये अगोदर लोक राहत कशी होती, त्यांची संस्कृती कशी होती, ते जाणून घेण्याची त्यांची खूप इच्छा होती. ते जाणून घेण्यासाठी त्यांनी काय केलं, एक पुरातत्व खात्याची स्थापना केली. पुरातत्व खात्याची स्थापना केली. तर आता या खात्याची स्थापना केली, यांचं काम काय होतं की भारतातील विविध ठिकाणी जाऊन तिथं उत्खनन करायचं आणि तिथं नक्की घरं कशी होती, तिथं लोक राहत काय होतं आणि तिथं आपल्याला कोणती वस्तू सापडती हे बघायचे. तर आपला महत्वाचा टॉपिक या, तर आपला महत्वाचा टॉपिक आहे भारतातील संस्कृती. आता सगळ्यांना माहिती आहे भारतातील संस्कृती कोणती आहे महत्वाची, तर आपली आहे हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती यालाच आपण सिंधू संस्कृती सुद्धा म्हणतो. याला सिंधू संस्कृती का म्हणतो हे मी तुम्हाला पुढे सांगणच. आता मी तुम्हाला सांगितलं इंग्रजांना काय होतं, आपल्या भारताबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती ना, की भारतात लोक कशी राहत होती. पण त्यांनी त्यासाठी काय केलं, पुरातत्व खात्याची स्थापना केली, उत्खनन करायला सुरुवात केली. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती इंग्रज कसे होते, स्वतः काम करीत होते का, नव्हते. ते काय करायचे, भारतीय लोकांकडून काम करून घ्यायचे, ते फक्त साहेब म्हणून राहायचे. त्यामुळं त्यांचा एक पुरातत्व खात्याचा साहेब होता सर जॉन मार्शल. सर जॉन मार्शल हा काय करायचा, याच्या अंडर मध्ये सगळं उत्खनन चालायचं. आपण संस्कृती कोणतो बघतोय, हडप्पा संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती. मग याच्यावरती येणारा सगळ्यात पहिला प्रश्न आपला की हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीचे उत्खनन कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर ते कोणाच्या झाले, सर जॉन मार्शल. हा प्रश्न येतो, सगळ्यांनी वहीमध्ये लिहून घ्या. तर बघा आता सर जॉन मार्शल यांच्या फक्त मार्गदर्शनाखाली झालेली आहे. आता हडप्पा संस्कृती बद्दल जर सांगायचं झालं तर ही संस्कृती भारताच्या जवळजवळ 50 ते 60% भागात विभागलेली होती. आपल्याला हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीतील महत्वाची शहरं बघायचे. तर आता बघूया आपण हडप्पा संस्कृतीतील पहिलं शहर आहे आपलं हडप्पा. कोणतं शहर आहे आपलं, हडप्पा. लक्षात ठेवा, हडप्पा शहर बघतोय आपण. हडप्पा शहर संस्कृती, हडप्पा संस्कृतीतील महत्वाचं शहर हडप्पा शहर बघतोय. तर मी तुम्हाला सांगितलं होतं, आता इंग्रज काय करायचे, फक्त वरतून लक्ष ठेवायचे, प्रत्यक्ष उत्खनन करायला कोण जायचे, भारतीय लोक जायचे. मग हडप्पा शहर होतं. आता हे जे हडप्पा शहर आहे हे कोणत्या ना कोणत्या प्रांतात असेल का नाही, आपल्याला प्रांतावरून सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर हे जे हडप्पा शहर आहे हे आहे पंजाब प्रांतात. कोणता प्रांत, पंजाब प्रांत. लक्षात ठेवा पंजाब प्रांत. तुम्हाला वाटल की भारतामध्ये सुद्धा पंजाब राज्य, मग त्या पंजाब प्रांत मध्ये का नाही. ज्यावेळेस भारताची फाळणी झाली 1947 साली, त्यावेळेस पंजाबचे सुद्धा 2 भाग झाले. एक पंजाब गेलं पाकिस्तान मध्ये आणि एक राहिलं आपल्याकडं. तर हे जे पंजाब प्रांत आहे हडप्पा संस्कृतीचं ते आहे पाकिस्तान मध्ये. तर इथं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं उत्खनन करायला भारतीय व्यक्ती जातो. मग हडप्पा येथे भारतीय व्यक्ती गेला दयाराम सहानी. दयाराम सहानी नाव लक्षात ठेवा. कोणत्या शहरात कोणता व्यक्ती गेला हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. बघा आता दयाराम सहानी गेला. कोणतीही संस्कृती पहिल्यांदा ज्यावेळेस
बसायची तिथं, तर ती कधी पण बसताना नदी काठी बसायची, जेणेकरून लोकांना बघा पाणी कसं आहे जीवनावश्यक घटक आहे का नाही, पाणी तर प्यायला भेटलं पाहिजे, म्हणून कोणती पण संस्कृती बसताना पाण्याच्या ठिकाणी बसायची. तर हे हडप्पा शहर हे रावी नदीकाठी बसलं. कोणत्या नदीकाठी आहे? रावी नदी. बघा आपल्याला प्रश्न विचारले जातात, कसे विचारले जातात मी तुम्हाला सांगतो. बघा हडप्पा शहर कोणत्या प्रांतात सापडले? पंजाब प्रांत. हडप्पा शहर येथे उत्खनन कोणी केले? दयाराम सहानी. इथं कन्फ्यूज करणारा प्रश्न तुम्ही लक्ष घ्या. हडप्पा शहर जर विचारलं तर दयाराम सहानी, आणि जर हडप्पा संस्कृती विचारली तर सर जॉन मार्शल. हे स्टार करूनच लिहून घ्या. आता तिसरा प्रश्न की हडप्पा शहर कोणत्या नदीकाठी वसलंय? कोणती नदी? रावी नदी. तर लक्षात घ्या, आता ही ट्रिक फक्त एका वाक्यात तुमच्या लक्षात राहणार. 3 प्रश्न एका वाक्यात क्लिअर. लक्ष द्या. तर आपण ट्रिक लिहून घेऊया. पहिली बघा, एखादा मनुष्य जन्माला येतो, काही काळानंतर त्याचा मृत्यू होतो. आता मृत्यू झाल्यानंतर काय केलं जातं? त्या माणसाला चितेवरती ठेवून जाळलं जातं, बरोबर? ही पद्धत तर सगळ्यांना माहिती आहे. आता जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या माणसाचा सावडण्याचा कार्यक्रम असतो. आता सावडण्याचा कार्यक्रम म्हणजे काय असतं? दुसऱ्या दिवशी लोक तिथं जातात, त्याच्या ज्या अस्थी राहिलेल्या असतात त्या अस्थी गोळा करतात आणि काय करतात? पाण्यामध्ये विसर्जित करतात. तर त्यावरून आपली ट्रिक आहे. मी ट्रिक पहिल्यांदा लिहून घेतो. बघा बघा आपल्या ट्रिक प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं मनुष्याच्या जीवन मृत्यूशी आपली ट्रिक आहे. बघा दयाराम सहानी नावाचा काय आहे? एक माणूस आहे. मेल्यानंतर काय? त्याचं हाड आहे, बरोबर? आपण काय करतो? हाड घेऊन नदीत सोडून देतो. त्याप्रमाणे आपली ट्रिक आहे. दयाराम सहानीचं हाड पंजाब प्रांतातील रावी नदीत सोडले. ट्रिक आली सगळ्यांच्या लक्षात? तर आता लक्षात द्या. आता बघा आपण कोणतं शहर बघतोय? हडप्पा शहर बघतोय. बघा इथं हाड आहे. हाड म्हणजे काय? हडप्पा. आलं लक्षात तुमच्या? हाड म्हणजे काय? हडप्पा. आता हडप्पा शहरात ठिकाणी कोणी उत्खनन केलंय? दयाराम सहानी. आलं? दयाराम सहानी. कोणत्या प्रांतात आहे हडप्पा? पंजाब प्रांतात. कोणत्या नदीकाठी आहे? रावी नदी. आलं लक्षात? बघा ट्रिक फक्त पाठ करायची, 1 मिनिटात उत्तर. दयाराम सहानीचं हाड पंजाब प्रांतातील रावी नदीत सोडले. फक्त 1 वाक्य, 3 प्रश्नांची उत्तरं. चला पुढचं आपण महत्वाचं शहर बघू. दुसरं शहर मोहनजोदडो. मोहनजोदडो. आता ह्या शहराबद्दल सांगायचं झालं तर बघा मी तुम्हाला सांगितलंय दरवेळेस इंग्रज काय करतात? फक्त बघतात, प्रत्यक्ष काम कोण करतं? आपला भारतीय माणूस. इथं पण मोहनजोदडो बद्दल पण तेच आहे. इथं आपला एक भारतीय माणूस गेला, राखलदास बॅनर्जी. ह्या माणसाने इथे उत्खनन केलं. मोहनजोदडो या ठिकाणी कोणी उत्खनन केलं? राखलदास बॅनर्जी. तर मोहनजोदडो हे ठिकाण सिंध प्रांतात येतं. कोणतं प्रांत? सिंध प्रांत. आणि हे जे ठिकाण आहे मी तुम्हाला सांगितलं होतं, नदी ठिकाणीच माणूस काय होतो? वस्ती करतो. मग इथं नदी होती सिंधू नदी. सिंधू नदी लक्षात ठेवा. सिंधू नदी. बघा इथं सुद्धा नीट लक्ष द्या. ठिकाण काय? मोहनजोदडो शहर. कोणी उत्खनन केलं? राखलदास बॅनर्जी. कोणत्या प्रांतात आहे? सिंध प्रांत. आणि कोणत्या नदीकाठी आहे? सिंधू नदी. आता बघा हे झालं आपली पहिली ट्रिक. काय होतं? मनुष्य मेल्यानंतर दुसऱ्या दिवशीची क्रिया म्हणजे सावडण्याची क्रिया. आता त्याच संबंधी आपली ही पुढची ट्रिक आहे. बघा मनुष्य मेला, दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर 10 दिवसांनी कायचा कार्यक्रम होतो? आपला 10व्याचा कार्यक्रम, बरोबर? आता 10व्याच्या कार्यक्रमामध्ये काय असतं? जो माणूस मेलाय त्याच्या अस्थी असतात त्या कलशामध्ये. त्या अस्थी आपण काय करतो? नदीमध्ये
सोडून देतो. त्यावरून आपली ही ट्रिक आहे. अस्थि म्हणजे काय असती? एक प्रकारे आपल्या शरीराची राख, बरोबर. त्यावरून आपण ही ट्रिक पुढची बघूया. चला, आपलं दुसरं शहर कोणतं आहे? मोहनजोदडो. त्याची आपली ट्रिक बघा. ट्रिक आहे मोहनजोदडोची राख सिंध प्रांतातील सिंधू नदीत सोडली. मी आता बघा इथं मोहनजोदडो हे एक प्रकारे व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. काय दिले? एका व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, पण आपलं प्रत्यक्षात काय ते आपलं ठिकाण. आता बघा मोहनजोदडो इथं आपलं उत्खनन कोणी केलं? बघा ते उत्खनन कोणी केलं? आपलं राखलदास बॅनर्जी. राखलदास बॅनर्जी, लक्षात ठेवा, राखलदास बॅनर्जी यांनी उत्खनन केलं. बघा आपल्या ट्रिक प्रमाणे मोहनजोदडोची राख सिंध प्रांतातील सिंधू नदीत सोडली. बघा मोहनजोदडो राख म्हणजेच काय? राखलदास बॅनर्जी. आलं उत्खनन कोणी केलं? तर मोहनजोदडो कोणत्या प्रांतात आहे? सिंध प्रांतातील. बघा म्हणजे सिंध प्रांताला कोणत्या नदीत सोडलंय? सिंधू नदीत. म्हणजे जर आपल्याला विचारलं मोहनजोदडो हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? सिंधू नदीत. बघा 3 प्रश्न एकाच वाक्यात उत्तर मिळतात आपल्याला. लक्ष द्या. आता हे जे मोहनजोदडो ठिकाण आहे, इथं काय होतं की इथली लोक खूप रोग आल्यामुळे खूप मेली होती. मग काय झालं? तिथं भरपूर लोकांचं जे शरीर आहे दफन होतं. मग त्यांचं काय झालं? उत्खननामध्ये खूप मानवी कवटी सापडली. म्हणून ह्या ठिकाणाला मृतांची टेकडी सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा. काय म्हणतात? मृतांची टेकडी. कोणत्या शहराला म्हणतात? मृतांची टेकडी ही मोहनजोदडो या शहराला म्हणतात. आता ही 2 महत्वाची शहरं झाली. आता तिसरा महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे सिंधू संस्कृती बघतोय आपण, म्हणजेच हडप्पा संस्कृती. लक्षात ठेवा, आपण पूर्णपणे संस्कृती म्हणतोय, शहर नाही. तर आता तुम्हाला फरक सांगतो. बघा आपण हडप्पा शहर बघितलं, हडप्पा बघितलं. आता हडप्पा शहर कोणत्या नदीकाठी आहे? रावी. आणि मोहनजोदडो कोणत्या नदीकाठी आहे? सिंधू नदीकाठी. तर आता याच्यातला फरक तुम्हाला सांगतो. बघा आपण भूगोल शिकताना नदी आणि त्यांच्या उपनद्या बघतो. तर ही जी सिंधू नदी आहे हिची उपनदी कोणती आहे रे? रावी नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे. म्हणून जर आपल्याला प्रश्न विचारला की हडप्पा संस्कृती ही कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? हडप्पा संस्कृती ही कोणत्या नदीकाठी वसलेली रे? सिंधू. लक्षात ठेवा, कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. जर हडप्पा शहर विचारलं तर तुम्ही रावी नदी लिहायचं, आणि हडप्पा संस्कृती विचारली तर सिंधू नदीकाठी वसलेली आहे. ही झाली महत्वाची 2 शहरं. त्यानंतर हडप्पा संस्कृतीमध्ये बाकी इतर शहरे होती, त्या शहरांमध्ये काही महत्वाचे पुरावे सापडले, तर ते आपल्याला बाकीचे शहरं बघायची आहे. आता हडप्पा संस्कृतीतील प्रमुख शहरं बघण्या अगोदर त्या संस्कृतीबद्दल मी 1 मिनिटात तुम्हाला माहिती सांगतो. बघा आता शहरात आपण सगळी राहतो. आता शहरामध्ये पाणी जाण्याची सुविधा कशी आहे? बंदिस्त गटार पद्धती आहे का नाही? बरोबर. तशीच पद्धती ही हडप्पा संस्कृतीमध्ये होती. कुठं असते बंदिस्त गटार? शहरामध्ये असतात. यावरून आपल्याला एक लक्षात ठेवायचे, हडप्पा संस्कृती ही शहरी संस्कृती होती. हडप्पा संस्कृती ही कोणती संस्कृती होती? शहरी. तिलाच नागरी संस्कृती सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, हडप्पा संस्कृती ही ग्रामीण संस्कृती नव्हती. कोणती होती? शहरी, म्हणजेच नागरी संस्कृती होती हडप्पा. आता बघा हडप्पा संस्कृती कशी होती? नागरी संस्कृती होती. म्हणूनच ह्या संस्कृतीला भारतीय संस्कृतीचा पाया सुद्धा म्हणतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कोणत्या संस्कृतीला भारतीय संस्कृतीचा पाया म्हणतात?
भारतीय संस्कृतीचा पाया. लक्ष द्या, आता एवढी लोक वगैरे राहत होती बरोबर, पण त्यांना भूक लागत असेल का नाही, जसं तुम्हाला लागती. जाताना पाणीपुरी वगैरे खायला एकटं जाता का कोणाला घेऊन जाता? द्या, गेले गेले स्वप्नात लगेच गेले. बघा आता ह्या लोकांच्या, हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या खाण्यामध्ये प्रमुख पदार्थ होता तांदूळ. काय होता? तांदूळ. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. कोणता पदार्थ होता प्रमुख? तांदूळ. चला तर आता आपला पुढचा भाग बघूया, हडप्पा संस्कृतीतील महत्वाची शहर आणि त्या ठिकाणी काय सापडलं. बघा आपण प्रमुख शहर आणि तिथं उत्खननामध्ये काय सापडलं हे बघत आहोत. तर आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने फक्त 5 शहर महत्वाची जिथं त्यांना काहीतरी सापडलं. त्यामधलं पहिलं शहर आहे मोहनजोदडो. तिथं काय सापडलं आपल्याला? भव्य स्नानगृह. त्यानंतर दुसरं शहर आहे हडप्पा. तिथे काय सापडलं आपल्याला? धान्य कोठार. तिसरं शहर कालीबंगन. तिथे काय सापडलं आपल्याला? नांगरलेलं शेत. बरोबर, शेती करीत होते ते लोक, त्यामुळे नांगरायला लागणार का नाही, ते कुठं सापडलं आपल्याला? कालीबंगनला. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं हे हडप्पा संस्कृती ही कशी आहे? नागरी संस्कृती आहे. मग ते ठिकाण कुठं सापडलं? बनावली. बनावली येथे काय सापडलं? नगर रचना पुरावे. त्यानंतर बघा आपण समुद्री व्यापार करतो. समुद्री व्यापार करताना आपण काय करतो? जे समुद्राचं जे जहाज आहे ते येतं आणि कुठं थांबतं? जे समुद्रकिनारी जे पोर्ट बनलेले असतात तिथं थांबतं. तर जुन्या काळी लोथल या ठिकाणी काय होतं? गोदीचे अवशेष होते. आता ही ठिकाणं बघा, ही ठिकाणं कुठं आहे हे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. पण आता आपल्याला काय बघतो आपण? ठिकाण आणि तेथे काय सापडलं. आता हे तर तुमच्या काय लगेच लक्षात राहणार आहे का? नाही. मग यासाठी आपण काय करणार आहे? एक ट्रिक बघणार आहे. तर या आपल्या ट्रिक बघा, पहिली ट्रिक वाचून घेऊ आपण सगळी. कालीबंगन येथील नांगरलेल्या शेतात हडप्पाने धान्य पेरलं. धान्याला पाणी देण्यासाठी धोलावीरा नावाची जल व्यवस्थापन पद्धतीने पाणी दिले. पाणी असल्यामुळे मोहनजोदडोने भव्य स्नानगृह तयार करून नगर रचना बनवली. म्हणजे ही जी ट्रिक आहे आपली, ही कशा संबंधी आहे? आपण सगळी ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे का नाही, तर आपल्या घरी शेती होती बरोबर, शेती संबंधी आहे. तर आता ह्या ट्रिक मध्ये आपली शहर आणि त्यांचे वैशिष्ट्य लपलेलं आहे. तर आपण ते बघूया. पहिलं शहर आहे बघा आपलं कालीबंगन. बघा कालीबंगन शहर तुम्ही लिहून घेतलंच असन. बघा कालीबंगन येथील नांगरलेल्या शेतात म्हणजे काय? कालीबंगनला काय सापडले आपल्याला? नांगरलेले शेत सापडले. झालं पहिलं शहर. त्यानंतर आपलं पुढचं काय? हडप्पाने धान्य पेरलं. बरोबर. आता हडप्पा ह्या शहरामध्ये आपल्याला काय सापडलंय रे? धान्याचे कोठार. काय सापडले? धान्याचे कोठार. झालं दुसरं शहर क्लिअर. त्यानंतर बघा आता कोणतं पण धान्य आपल्याला उगवायचे, मग तिथं आपल्याला काय करायला लागणार? पाणी तर द्यायला लागणार का नाही त्या धान्याला? आपलं पुढे चला. धान्याला पाणी देण्यासाठी याचं काय महत्व नाही आपल्याला. आपल्याला काय पुढचं? धोलावीरा. कोणती जल व्यवस्थापन पद्धत आहे? धोलावीरा नावाची जल व्यवस्थापन पद्धत. आपलं तिसरं शहर बघा धोलावीरा. काय तिथं काय सापडलं आपल्याला? जल व्यवस्थापन पद्धत. आलं तिसरं शहर. त्यानंतर जल व्यवस्थापन पद्धतीने पाणी दिले. आता पाणी जास्त झाल्यामुळे काय केलंय तिथं? पुढे आपलं या ट्रिक पाणी असल्यामुळे मोहनजोदडोने काय केलं? भव्य स्नानगृह. बघा आपलं चौथं शहर मोहनजोदडो. त्याने काय केलंय? भव्य स्नानगृह स्थापन केलं. आलं आपलं मोहनजोदडोला काय? भव्य स्नानगृह. आता भव्य स्नानगृह तयार करून नगर रचना बनवली. बघा आलं आपलं पाचवं शहर नगर रचना. आपल्याला कोणत्या शहरात सापडलेली आहे? बनावली या शहरामध्ये नगर रचना सापडलेली आहे. मी जशी ट्रिक लिहून दिली तशीच ट्रिक तुम्हीही लिहून घ्या आणि तिथं असं अंडरलाईन करून ते शहर लक्षात ठेवा. तर आता ही झाली शहर आणि तिथं सापडलेली वैशिष्ट्य. त्यानंतर आपल्याला शेवटचा पॉइंट बघायचे.
शहरं आणि ती शहरं कोणत्या राज्यात किंवा कोणत्या देशामध्ये सापडलेली आहे. बघा आता हडप्पा संस्कृतीतील शेवटच्या पॉइंट का लिहिलोय आपण. बघा शहर आणि ती कुठं सापडली यावरती आपल्याला हमखास 1 मार्काला प्रश्न असतो. तर हडप्पा संस्कृतीतील महत्वाची शहरं पहिली हडप्पा आणि मोहनजोदडो कुठं सापडलेली आहे, पाकिस्तान मध्ये. त्यानंतर दुसरं शहर कोणतं आहे, कालीबंगन कुठं सापडलेलं आहे, राजस्थान. आता राजस्थान बद्दल आणखीन एक लक्षात ठेवा, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य. त्यानंतर धोलावीरा आणि लोथल कुठं सापडलेले, गुजरात. त्यानंतर दायमाबाद हे शहर लक्षात ठेवा, हे शहर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. अशा प्रकारे ट्रिक्स नुसार आपला अभ्यास करण्यासाठी आमच्या उत्कर्ष करिअर अकॅडमी या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आमचे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटतील.